14 जुलै रोजी विशाळगड आणि गजापूर या ठिकाणी दंगल घडली। या ठिकाणच्या मुस्लिम समाजातील लोकांच्या घरांची प्रचंड तोडफोड करण्यात आली। याशिवाय काही घरांची त्याचबरोबर गजापूर इथल्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करत जमावानं आग लावली होती। या दंगलग्रस्त गावांना भेटी देण्याबरोबरच तिथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती, त्याचबरोबर आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकारी विशाळगडला निघाले होते। त्यांच्यासोबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील होते। मात्र या सर्वांना पोलिसांनी पांढरे पाणी या ठिकाणीच अडवलं। प्रशासनानं लोकांना आधार देण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीतील नेत्यांची आणि पत्रकारांची अडवणूक केल्यानं या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। विशाळगडला जाण्यासाठी इंडिया आघाडीतील केवळ 15 लोकांना पोलिसांनी परवानगी दिली, मात्र पत्रकारांना जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली। यामुळे पोलीस आणि पत्रकारांच्या मध्ये शाब्दिक वादावादीचा आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला। आम्ही हातात कागद आणि पेन घेऊन निघालो आहे। 13 आणि 14 तारखेला ज्या घटना घडल्या आणि ज्यांनी दंगल केली अशा लोकांना चाकू तलवारीसह पोलिसांनी जाऊ दिलं। मात्र आम्हा पत्रकारांची पोलीस का अडवणूक करतायत असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला। विशाळगडावर जाण्यास पत्रकार ठाम राहिल्यानं यावेळी पत्रकार आणि पोलिसांच्या मध्ये धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला। पाच मिनिटं थांबा। काय करणार? दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांनी पत्रकारांना गजापूरकडे जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर हा तणाव निवळला।